Hi students, today we are going to learn about physical quantities. Physical quantities म्हणजेच भौतिक राशी. The quantities which can be measured are called physical quantities. म्हणजेच ज्या क्वांटिटीज आपल्याला मोजता येतात त्यांना आपण फिजिकल क्वांटिटीज असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल मास या ठिकाणी वस्तुमान, वेट म्हणजे वजन, डिस्टन्स म्हणजे अंतर, स्पीड वेग आणि त्याचबरोबर टेम्परेचर म्हणजेच तापमान, या सगळ्या राशी आपण वेगवेगळ्या उपकरणांच्या सहाय्याने मोजू शकतो आणि म्हणूनच यांना आपण काय म्हणतो, फिजिकल क्वांटिटीज असं म्हणतो. आता आपण फिजिकल क्वांटिटीज कशा मोजतात त्याचं एक उदाहरण पाहूया. वेट ऑफ पराग इज 25 किलोग्रॅम, म्हणजेच परागचे वजन 25 किलो आहे. आता यामध्ये वेट ही फिजिकल क्वांटिटी झाली, 25 हा नंबर झाला त्याच्याशी रिलेटेड असलेला, आणि के जी हे त्याचं युनिट झालं. के जी म्हणजेच किलोग्रॅम हे त्याचं युनिट झालं. आणि म्हणजेच याचा अर्थ फिजिकल क्वांटिटी एक्सप्रेस करायची असेल तर व्हॅल्यू आणि युनिट या दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात. म्हणजेच व्हॅल्यू अँड युनिट आर युज्ड टू एक्सप्रेस द मॅग्निट्यूड ऑफ फिजिकल क्वांटिटी. या ठिकाणी आपण आणखी एक एक्झाम्पल पाहूया. द स्पीड ऑफ बाईक इज 60 किलोमीटर पर आवर, म्हणजेच एका गाडीचा वेग हा 60 किलोमीटर प्रति ताशी आहे. तर मला सांगा यामध्ये फिजिकल क्वांटिटी कोणती आहे, त्याचबरोबर त्या फिजिकल क्वांटिटीची व्हॅल्यू किती आहे आणि त्यासाठी युनिट कोणतं वापरलेलं आहे. अगदी बरोबर, या ठिकाणी फिजिकल क्वांटिटी आहे स्पीड, त्याच्यासाठीची व्हॅल्यू आहे 60 आणि त्यासाठी युनिट वापरलेला आहे किलोमीटर पर आवर. या फिजिकल क्वांटिटीज दोन प्रकारच्या असतात. देर आर टू टाइप्स ऑफ फिजिकल क्वांटिटीज, स्केलर क्वांटिटी अँड व्हेक्टर क्वांटिटी. मग आता स्केलर क्वांटिटीज कशाला म्हणायचं पहा. द क्वांटिटीज दॅट कॅन बी कम्प्लिटली एक्सप्रेस्ड बाय इट्स मॅग्निट्यूड अलोन इज कॉल्ड अ स्केलर क्वांटिटी. म्हणजेच या राशी व्यक्त करण्यासाठी फक्त परिमाणाची आवश्यकता असते. फॉर एक्झाम्पल लेंथ, ब्रेड्थ, एरिया, मास, टेम्परेचर, डेन्सिटी, टाइम, वर्क एक्सेट्रा. दीज आर द स्केलर क्वांटिटीज. मग आता व्हेक्टर क्वांटिटीज कशाला म्हणायचं, तर द क्वांटिटी दॅट इज एक्सप्रेस्ड कम्प्लिटली ओनली वेन मॅग्निट्यूड अँड डिरेक्शन आर बोथ गिवन इज कॉल्ड अ व्हेक्टर क्वांटिटी. म्हणजेच जी राशी व्यक्त करण्यासाठी परिमाण व दिशा या दोन्हींची गरज असते तिला व्हेक्टर क्वांटिटीज असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी, ॲक्सिलरेशन एक्सेट्रा. तुम्हाला या ठिकाणी एक फरक लक्षात येतो का पहा. स्केलर क्वांटिटीज आणि व्हेक्टर क्वांटिटीज यांना मॅग्निट्यूडची तर आवश्यकता असतेच, पण स्केलर क्वांटिटीजना डिरेक्शनची गरजच नसते, तर व्हेक्टर क्वांटिटीजना एक्सप्रेस करण्यासाठी डिरेक्शनची गरज असते. स्टुडंट्स, आता आपण मास आणि वेट या दोन फिजिकल क्वांटिटीज समजून घेऊया. आपल्या रोजच्या जीवनात म्हणजेच दैनंदिन जीवनामध्ये या क्वांटिटीज आपण समान अर्थानेच घेतो. बट इन सायन्स बोथ आर डिफरंट, म्हणजेच सायन्सच्या दृष्टीने या दोन्ही क्वांटिटीज डिफरंट आहेत. लेट अस सी व्हॉट इज मास अँड व्हॉट इज वेट. हिअर मास इज सिम्पली द मेजर ऑफ अमाऊंट ऑफ द मॅटर इन अ बॉडी. Then what is weight? The gravitational force that acts on this mass is called weight. Now mass is denoted by letter M, but weight is denoted by letter W. Now students, let us see here one of the most important difference between them is mass is scalar quantity and weight is vector quantity. म्हणजेच मास एक्सप्रेस करण्यासाठी आपल्याला डिरेक्शनची गरज नाही, फक्त मॅग्निट्यूड असेल तर आपण मास एक्सप्रेस करू शकतो. बट वेट एक्सप्रेस करायचं असेल तर आपल्याला मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डिरेक्शन या दोन्ही गोष्टींची गरज आहे. ऑल्सो मास इज द फंडामेंटल क्वांटिटी, दॅट इज इट इज बेसिक क्वांटिटी अँड वेट इज डिराइव्ड क्वांटिटीज. म्हणजेच मास ही फंडामेंटल बेसिक क्वांटिटी आहे आणि वेट ही कशी आहे, मास ॲज वेल ॲज ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी या दोन क्वांटिटीज मिळून तयार होते, म्हणजेच ती काय आहे, डिराइव्ड क्वांटिटीज आहे. देन मास डज नॉट चेंज फ्रॉम प्लेस टू प्लेस एनीवेअर इन द वर्ल्ड, बट वेट इज डिफरंट ॲट डिफरंट प्लेसेस ऑन द वर्ल्ड. म्हणजेच मास हे काय आहे, वर्ल्डमध्ये कुठेही गेलं तरी कॉन्स्टंट राहतं, ते कधी चेंज होत नाही. पण वेट मात्र
वर्ल्डमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं असू शकतं. त्याचबरोबर स्टुडंट्स, तुम्हाला माहिती आहे या क्वांटिटीज मोजण्यासाठी यांचे युनिट्सही वेगवेगळे असतात. फॉर एक्झाम्पल, द SI युनिट ऑफ मास इज किलोग्रॅम अँड द SI युनिट ऑफ वेट इज न्यूटन. म्हणजेच मास मोजण्यासाठी किलोग्रॅम या युनिटचा उपयोग करतात, तर वेट मोजण्यासाठी न्यूटन या युनिटचा उपयोग करतात. अशा पद्धतीने सायन्सच्या दृष्टीने या दोन्ही क्वांटिटीज कशा वेगळ्या आहेत हे लक्षात येते. आय होप यू अंडरस्टूड all these concepts very well. Now students, we will learn next part of this chapter in next video. Till then, bye.